खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। 7,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत म्हणून दिली। नमस्कार, आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। लाखो शेतकऱ्यांना भेटणारा खरीप हंगामातील राहिलेला पीक विमा दुसऱ्या टप्प्यात अप्रॉक्स 970 कोटी रुपयाचा पीक विमा दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाचा याच्यावरती मोठा निर्णय समोर आला आहे। याच्या संदर्भातील जी.आर देखील प्रस्तुत झाला आहे आणि त्याच्या माध्यमातून राहिलेल्या शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना भेटणार आता हजारो कोटी रुपयाचा पीक विमा। जिल्हानिहाय सर्व काही महसूल मंडळाने हे अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला। याच्यामध्ये जवळपास 27 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि 27 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना हा पीक विमा शेतकऱ्यांच्या इथे बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येणार आहे। याच्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा प्राप्त करण्यासाठी काय नेमकं सर्व काही कामे करायचे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया स्पष्टही करण्यात आलेली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना शिवराज सिंह चौहान यांच्या सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात हा पीक विमा भेटणार आहे। याच्याबरोबर थकीत पीक विम्याचा देखील समावेश याच्यामध्ये असू शकतो असं देखील त्यांनी तिथे सांगितलेलं आहे। जिल्ह्याने अपडेट जाणून घ्यायचं म्हटलं तर नंबर 1चा जिल्हा आहे अहिल्यानगर, नंबर 2चा जिल्हा आहे अकोला धाराशिव, नंबर 4चा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा आणि इत्यादी या जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। परभणीसह या सर्व जिल्ह्यांचा या शेतकऱ्यांना आता लाखो रुपयाचा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये देखील टाकण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते सांगितलेलं आहे। आणि हा पीक विमा नवरात्र महोत्सवाच्या काळात त्याचबरोबर दसऱ्याच्या आगामी पार्श्वभूमीच्या काळामध्ये हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिल्या जाणार आहे असं देखील राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आश्वासन इथे देण्यात आलेलं आहे। आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांची जसे की नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आली आहे। त्याच्या माध्यमातून नुकसान भरपाईची देखील रक्कम शेतकऱ्यांना लगेच त्यांच्या खात्यात टाकण्यात येईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे सांगितलेलं आहे। हे राहिलेल्या थकीत पीक विम्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट होईल जे राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आलं। पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता। धन्यवाद।